दोन्ही पैलवानांसाठी 500 रुपयाचं बक्षीस सुनील अण्णा भरणे यांच्याकडून आणि त्याचबरोबर सभापती पांडुरंगभाऊ ओझरकर यांच्याकडून दोघांना 500 रुपये, रामभाऊ गवार यांच्याकडून दोघांना 500 रुपये। सर, बदामावर आठवण आली, हेच मैदान आहे पुणे जिल्ह्याला कुस्तीचा एक नवा पायदा ज्या गावाने पाडला आणि कुस्तीला सुरुवात झाली। नंबर 1 ची कुस्ती चालू झाली। दोन्ही पायला निकाप लावलेला सिकंदर शेख मोहोळचा पैलवान सोलापूर जिल्ह्यातला शाहू विजय गंगावेश वस्ताद विश्वास हरगुले यांचा पट्टा आहे आणि पैलवान हर्षद सदगे कोंबाणे नावाचं गाव नगर जिल्हा पण नाशिक जिल्ह्याकडून महाराष्ट्र केसरीला भाग घेऊन नाशिक जिल्ह्याला गदा मिळवून दिली। तर सिकंदर शेख सोलापूर जिल्ह्यातला वाशिम जिल्ह्याकडून भाग घेऊन वाशिम जिल्ह्याला गदा मिळवून दिली। अशी कुस्ती हर्षद सदगे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन काकासाहेब पवार गोविंद तात्या पवार शरद पवार यांचा पट्टा आहे। आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला पहिली गदा मिळवून देणारा हा हर्षद सदगे। नंतर पुढं आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला शिवराज राक्षे पैलवानी 2 गदा मिळवून दिल्या। दादा शेळके पैलवानी गदा मिळवून दिली। महेंद्र धोणेला उपमहाराष्ट्र केसरी झाला। आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाचा किरण भगत पैलवान उपमहाराष्ट्र केसरी झाला। त्याचबरोबर काका पवार गोविंद तात्या पवार यांच्या नेतृत्वाखाली आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल निर्माण केला आणि आदित्य परदेशी यांना वसंतदादा बोडके तानाजी किसन पारखे यांच्या वतीने 1,000 रुपये आलेले आहे। शाबास शाबास। केल्याबद्दल पैलवानांचा दैदिप्यमान इतिहास सर्वांपर्यंत पोहोचवल्याबद्दल महान महाराष्ट्र केसरी दिलीप नाना भरणे यांचे मोठे बंधू सुनील अण्णा भरणे यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज केचे आणि माझे सहकारी आंतरराष्ट्रीय पंच जिल्हा क्रीडा अधिकारी रायगडला म्हणून जे कार्यरत आहे ते आमचे सहकारी संदीप वाजळे सर दोघांसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे। वाजळे सर धन्यवाद, तुमचं बक्षीस तिकडं पाठवून देतोय। चेतन हे बक्षीस वाजळे सरला द्या। इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे। वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंग आठवावं लागतं। त्याच्याबद्दल काय बोलायचं कसं बोलायचं हे वाटवावं लागतं। नंतर प्रेक्षकापुढे पाठवावं लागतं। काय अंगलट आलं तर मिटवावं लागतं। बोलणार एकटा असतो, ऐकणारे ऑडिटर असतात। शब्द ही शस्त्र आहे। इथं आलेल्यापैकी कोण मुक्क नाही, सगळ्याला बोलता येतं पण त्या खेळाबद्दल इतोमत माहिती असावी लागते तेव्हा कुस्ती या खेळाची कॉमेंट्री करता येते। इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात बराचसा जमीन आसमानचा फरक आहे। क्रिकेट सारखा खेळ कशामुळे पुढे आला? कॉमेंट्री मुळे। नो बॉल कशाला म्हणायचं, वाईड बॉल कशाला म्हणायचं, 6 कसा असतो, 4 कसा असतो हे कॉमेंट्री मुळे सर्वसामान्यांना माहिती झालं। मग हजारो वर्षांची परंपरा असलेला आपला कुस्ती खेळ जर कॉमेंट्रीची जोड दिली तर का पुढे येणार नाही हे जाणलं बापूसाहेब राणे या महाराष्ट्राचे पहिले कुस्ती निवेदक। त्यांची विचारधारा पुढे शंकरांना पुजारी यांनी जपली। त्याच्यामध्ये ऍडव्हान्स काही गोष्टी आणल्या आणि त्यांच्या माध्यमातून अनेक निवेदक महाराष्ट्रामध्ये तयार झाले। खऱ्या अर्थानं मुखी कुस्ती ही कॉमेंट्रीच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना माहिती पडली। पुढे 2016-17च्या कालखंडानंतर सोशल मीडिया आलं। कुस्तीचा प्रचार प्रसार फार मोठा झाला। कुस्तीला चांगले दिवस आले। 10 ते 15 वर्ष पैलवानगी केली, चांगला पैलवान झाला, आयुष्याचा पगाराला फाटे काढू शकतोय ही वस्तुस्थिती आहे। पैलवान 500 रुपयाच्या जोडीला असो, 5,000च्या असो, 50,000च्या असो, महिन्याला 25-30 हजार खर्च होतोय ही वस्तुस्थिती आहे। विषय पैशाचा नाही, खऱ्या अर्थानं छंद नाद जपण्याचा आणि जोपासण्याचा आहे। मग जे सांगितलं आजचा तरुण व्यसन आणि फॅशन या 2 गोष्टींच्या गेलेला आहे। आजचा तरुण दिशाहीन झालेला आहे। आजच्या तरुणाला खऱ्या अर्थानं समाजात माणसासारखं जगायचं कसं आणि माणसासारखं वागायचं कसं हे जर कळलं आणि ह्याची शिकवण जर दिली असेल तर या लाल मातीनं कोण किती मोठा पैलवान होईल, कुणाची जोड किती मोठी होईल सांगता येत नाही। एका वर्गात 60-70 विद्यार्थी असतात, एखादा IPS होतो, एखादा कलेक्टर होतो, सगळेच IPS होत नाही।
सगळे कलेक्टर होत नाहीत, सगळे क्लास 1 होत नाहीत. व्यक्ती तशी प्रवृत्ती असते. समाजाचा आदर केला जातो, ही वस्तुस्थिती आहे. कारण ही शूरवीराची भूमी आहे, साधू संतांची भूमी आहे, पैलवानाची भूमी आहे. डोक्याने चालतात ते म्हणतात आणि समाजाला ज्ञानी करतात ते संत. या संतांच्या भूमीमध्ये, या शिवरायांच्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं कुस्तीला फार मोठं कब्जा घेतला सिकंदरने. जोडणाराचं कौतुक आहे, पब्लिक हटणार नाही. खरोखर अशक्य ते शक्य करून दाखवलेला आहे, कमी झालेला आहे. हो हो, अरे बाप रे, वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु. याला म्हणायचं कुस्ती. टाळ्या पाहिलं त्या धाडसाने लढणारी दोन्ही पोरं हर्षद सदगीर, सिकंदर शेख. 2 वर्षानंतर हा मुकाबला चालू होतोय. याच्या अगोदर अनेक बार कुस्ती झालेली आहे. युट्यूबला सर्च करा, मी अनेक वेळा कॉमेंट्री या दोघांच्या कुस्तीवरती केलेली आहे. अशी महाराष्ट्रातील नावजिक आणि लवलौकिक मिळवणारी दोन्ही पोरं. हे पहा, लहान मुलं खालीच आहे सर. दोन्ही अतिशय तुल्यबळ पैलवान आहे. बोला की. नवनाथ भाऊ पारखे भाजपा युवा नेते व सूरज तानाजी पारखे यांच्याकडून चालू कुस्तीवरती 11,000 वा रुपये. वा वा वा, शाबास. कोपराचा घुटना मानेवरती सिकंदरने ठेवलेला आहे. पैलवान जसा देहाचा असतो तसा दिलाचाही असावा लागतो. सहा चपात्या खातो, 2 म्हशीचं दूध पितो, हालेवणी दिसतो, तो पैलवान नव्हे. अखंड साधना आणि खडतर तपश्चर्या करावी लागते. रोज पहाटे 4 वाजल्यापासून लाल मातीच्या घामाने चिखल करावा लागतो. तेव्हा हे शक्य होत असतं. अशक्य ते शक्य करण्याची किमया ही पैलवानकडे. श्रीमंत असून योग्य होते म्हणून तर कवड्याची माळ होती गळ्यामध्ये आणि विरक्तीचं प्रतीक भगवान ईशा. असाध्य ते साध्य करीता सायाचा कारण अभ्यास तुका म्हणे. जगामध्ये कुठलीही गोष्ट असाध्य नाही, अशक्य नाही, हे दाखवून दिलं शिवप्रभूने. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, शिवप्रभूंना बळ दिलं. लाल मातीत रंगलेल्या पैलवान बावळेने. शिवप्रभूंचे बावळे पैलवान होते. येसाजी कंक, संभाजी गौजी गोंडाळकर, अनंता खर्चिले. शिवचरित्र वाचा म्हणजे लक्षात येईल. पैलवान रोज लाल मातीचा घामाने चिखल करणाऱ्या वीरांना शूरांना पैलवान म्हणतात. गेले 14-15 वर्ष झालं दोन्ही पोरं कष्ट करताय म्हणून आज हे दिवस आलेले. सिकंदर शेख आमच्या सोलापूर जिल्ह्यातला 500 रुपये 700 रुपयाला पंचाच्या मागं लावून सिकंदरची पंचाच्या मागं लावून अनेक वेळा कुस्ती लावली. गरीबागरचं पोरग आहे, त्याला विचारा. मी कुस्ती निवेदक युवराज केचे पहिल्यांदा त्या सिकंदरची 700 रुपयाला कुस्ती लावली होती. नजरत भरायला लागलं, फार मोठा पैलवान झाला आणि 1च्या डावाची पकड घेतो सिकंदर. पण सदगीर आहे समोरचा, तोही काही कमीच नाही. हर्षद सदगीर. विनंती आहे कुस्ती सिकंदर शेख पैलवान भारत. गेल्या वर्षी त्या भूगावच्या अधिवेशनामध्ये सिकंदर शेख पैलवान भारत केसरी झाले. त्यानंतर आज मानमध्ये पहिल्यांदा कुस्ती लागलेली. अशक्य ते शक्य करून दाखवलेला आहे मान ग्रामस्थाने. हे कौतुक, हे कसब मान ग्रामस्थांचा आहे. तुखामणे जातीचे पाहिजे, वेड्या गबाळ्याचे काम नव्हे. अशी कुस्ती, असं मैदान, असा प्रेक्षक पांडुरंगभाऊ राक्षे, दिलीप सेठ भरणे, मान महाराज केसरी आणि पांडुरंगभाऊ ओझरकर यांनी पुरस्कृत केलेली ही कुस्ती. आज स्त्रिया परदेशी 1000 रुपये स्त्रियासाठी. स्त्रिया आखाड्यात या गावचं नाव खऱ्या अर्थानं उज्ज्वल करणारी एक नंबरची कुस्ती. 1 नंबरला 2 कुस्त्या होत्या. याच मैदानावरती प्रकाश बनकर, पृथ्वीराज भाडे, सिकंदर शेख आणि हर्षद सदगीर असा महामुकाबला. ग्रामदैवत काळ भैरवनाथ महाराजांचा उत्सव, खऱ्या अर्थानं 2025चा उत्सव सर्वांच्या मनात राहणार. तगडी कुस्ती चालू आहे. सिकंदर शेख पैलवानने कब्जा घेतलेला आहे. एकलंगी बसवलेली. असं मैदान, असं प्रेक्षक आणि असे पाहुणे. एक वेळ सर्वांनी
पैलवानांचा आणि कुस्तीगिरांचा आराध्य दैवत बजरंग बलीचा मोठ्याने जयघोष करायचा आहे. हात वरती करू, हात वरती करा. बोल बजरंग बली की, बोल बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. हर महादेव, महादेव. धन्यवाद. तर मगाशी दादामाचा उल्लेख केला आपण या मान गावाने त्यावेळी जिल्ह्याचा संपूर्ण प्रत्येकाचा स्वरूप बदललं. त्या ठिकाणी प्रत्येक पैलवानाला 1 किलो सगळ्यात मोठं बक्षीस जर कोणी पैलवानाला दिलं असेल ते मान गावाने दिलं आणि त्याचं सर्व श्रेय या ठिकाणी आदरणीय महान महाराष्ट्र केसरी पैलवान दिलीप नाना भरणे, पांडाभाऊ ओझरकर आणि समस्त ग्रामस्थ मान यांना जातं. कारण तिथून पुढं कुस्तीमध्ये बक्षीस देण्यात आला. श्रेया परदेशीसाठी सभापती पांडुरंगभाऊ ओझरकर यांचे 1,500 रुपये, रवी बोडकेंचे 500 रुपये, रामभाऊ गवार यांचे 1,000 रुपये आणि घुटना निलेश गोयल यांचे 1,000 श्रेयासाठी. शबास. घुटना नावाची पकड आणि खालून हर्षद निघतोय. सिकंदर. वाहेगुरु 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 वाहेगुरु. टाळ्या टाळ्या करा. आणि पुन्हा एकच्या हुकमी डाव सिकंदर शेखचा. हुकमी असले आहे परंतु हर्षवर्धन सदगिरी तितकेच कुस्तीतील तंत्रशुद्ध पैलवान. हे पहा नाना, हे पहा तालमीत गेल्यानंतर नाना पांडाभाऊ हरिनाम भोसले यांच्याकडून माझ्यासाठी उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी 200 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे. धन्यवाद. बघा बघा बघा. एक नंबर एक नंबर. होय 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 एक नंबर आहे. दोघांसाठी टाळ्या. दोन्ही अतिशय चांगली पैलवान आहे. कुस्ती करा. कुस्तीला सुरुवात आणि कुस्ती चालू झाली. समोरासमोर आझाद हर्षद सदगीर पैलवान पाणी केसरी होण्याचा बहुमान मिळवलेला आहे आणि शरद पवार त्याचे कुस्ती कोच इथं उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत आहे. सर आज 1 मे महाराष्ट्र दिन वाढदिवस आणि आज त्यांचा मगाशी सांगितलं वाढदिवस आहे. जेवणा वर्षात 365 दिवस असतात पण एक दिवस प्रत्येकाच्या जीवनामध्ये जन्मदिवस हा फार महत्वाचा असतो. आज शरद पवार यांचा वाढदिवस आहे. तमाम पैलवान वाजतात. सर्वांच्या वतीने शरद पवार यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आणि उद्या 2 मे महान महाराष्ट्र केसरी दिलीप नाना भरणे यांचा वाढदिवस. हो हो हो. अरे बापरे. आणि खालून टेप मारण्याचा प्रयत्न हर्षवर्धनचा. तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान, तुफानी कुस्ती, महामुकाबला चालू आहे. हर्षद सदगीर
वस्ताद त्या साईडनं विरुद्ध सिकंदर से फिरत राहा रोहिदास अप्पा अंगले पंच आहे पांडुरंग भाऊ खाणेकर पंच आहे आणि आखाड्यावरती महाराज केसरी दिलीप नाना भरणे आणि मुंबई कामगार केसरी पैलवान चैतन्य राक्षे. खऱ्या अर्थानं हजारो वर्षापूर्वीपासून ही कुस्तीची परंपरा आपल्या पूर्वजांनी घालून दिलेली. हजारो वर्षापूर्वी आपले पूर्वज फक्त आणि फक्त शेती व्यवसाय करायचे. शेतकऱ्याच्या मनाला कुठेतरी आराम मिळावा, सगळे सोयरे पाहुणे रावळे एकत्र यावे म्हणून गावोगावी ग्रामदैवताच्या यात्रा चालू केल्या. ग्रामदैवताची यात्रा करत असताना देवाचं लग्न असेल, देवाचा छबीर असेल, कीर्तनाचा कार्यक्रम असेल, भारुडाचा कार्यक्रम असेल, तमाशाचा कार्यक्रम असेल, ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम, पण यात्रेची सांगता ही कुस्ती मैदानात होत असते. राष्ट्रीय संत आणि दृष्टीय संत रामदास स्वामींनी गावची हवाई लागली, शरीर बलबद्ध झाली, तरुण पोरं सशक्त झाले, सशक्ताने समाजाचं संवर्धन आणि संरक्षण केले हा एक इतिहास आहे. पेशवाई खालसा झाली. अरे बापरे! भारत माता की! भारत माता की! याला म्हणायचं कुस्ती आणि अशी असती कुस्ती. याचसाठी केला होता तास, याचसाठी. खाली बसा. हो 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 आणि कुस्ती बाहेर गेलेली. पुन्हा समोरासमोर कुस्ती. मला आखाड्यावरती मानाची चांदीची गदा घेऊन आलेला आहे राजवीर. ज्या पोझिशन मध्ये कुस्ती बाहेर जाईल त्याच पोझिशन मध्ये कुस्ती आत घेतली जाईल असा कमिटीने निर्णय दिलेला आहे. पंचाला आणि पैलवानाला सांगा. आपले सर पुन्हा समोरासमोर कुस्ती. तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान. याचसाठी केला होता टास, याचसाठी. महाराष्ट्रात हर्षल सदगीर आणि सिकंदर शेख या दोन्ही नावाला फार मोठी लोकप्रियता आहे, फार मोठी क्रेज आहे दोन्ही नावाला. आणि युट्यूब चॅनल ज्ञानेश्वर असोले 5,000 लोक घर बसलेला कुस्ती पाहताय. 5,000 लोक. वा, मानचं मैदान खऱ्या अर्थानं 92 देशात पोहोचवणं सोशल मीडिया ज्ञानेश्वर असोलेने. 5,000 माय माऊल्या आज घर बसल्या कुस्त्या पाहताय. कुस्ती करा. रात्रीचे 11:15 वाजून गेलेले. डोक्याला डोकं लागलेलं आहे, डोक्यातले विचार चालू आहे. हो, कुस्ती सुटणार नाही, सोडवली जाणार नाही. कुस्ती करा. खरोखर मानचा कोणी इतिहास लिहायला घेतला. मानच्या इतिहासामध्ये 2025 मैदान आणि 2025च्या मैदानामध्ये
पैलवान सिकंदर शेख आणि हर्षल सदगीर ही कुस्ती त्यामध्ये आवर्जून उल्लेख करावा लागेल। शेवटच्या क्षणापर्यंत जिदारी ही पैलवानकडे असते। जिद्द आणि जिदारी च्या जोरावर खऱ्या अर्थानं कुस्ती होत असते। तगडी कुस्ती हर्षवर्धन सदगीर आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुला काका पवार गोविंद तात्या पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो। तर सिकंदर से शाहू विजय गंगावे सलीम कोल्हापूर विश्वासदादा हळगुले यांचा पट्टा आहे। अशी कुस्ती लागलेली दिलाने धाडसाने दोन्ही पोरं लढतायत। लढण्याची आयट आणि ढग बघा। शिक्षकाचा मुलगा आहे। कुंभाणे नावाचं गाव अकोला तालुक्यात अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये। तर सिकंदर शेख सोलापूर जिल्ह्यातला मोहोळचा पैलवान आहे। पैलवान कुठला कुठल्या गावचा कुठल्या तालमीत त्याचे वस्ताद हो खऱ्या अर्थानं सर्वसामान्यापर्यंत पैलवानाच्या कथाने व्यथा गेल्या पाहिजे। आज जगजेता गामा जरा शांतता राखा। गामा जगजेता झाला पण उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग येऊ दिला जात नव्हता। आज एक पैलवान दुसऱ्या पैलवानला तालमीत म्हणतो काय गामाला कोण गेला काय मला काम सांगतोय। मग गामा केवढा मोठा पैलवान असेल गामाचं चरित्र सांगतोय। उंचीत भरत नाही म्हणून गामाला भाग येऊ दिला जात नव्हता। गामाच्या वस्तादनं जाहीर केलं माझ्या पट्ट्यापुढे कोण 10 मिनिटं टिकला तरी $10,000। पहिल्या दिवशी 10 लढले 10च्या ठोकून काढले। दुसऱ्या दिवशी 12 लढले 12च्या 12 लोळावळा केले आणि जनतेत आवाज उठला भारताच्या गामाला भाग घेऊ दिलाच पाहिजे। भारताच्या गामाने भाग घेतला गामा जगजेता झाला। पण जिस्कोच्या मनाला ती गोष्ट लागली। पुन्हा तयारी करून भारतात आला आणि पतियाळाला कुस्ती लागली। पुन्हा 42 सेकंदात आकडी लावून आसमान दाखवलं गामाने। भारताची फाळणी झाली। गामा पाकिस्तानात राहायला गेले। गामा जातीने मुस्लिम होते पण धर्मनिरपेक्ष होते। गामा कृष्ण भक्त होते। गामा पाकिस्तानमध्ये एक जाती दंगल उसळली होती। हिंदूला बाहेर काढा म्हणत होते। गामा छातीचा कोट करून पुढे राहिले आणि सांगितलं माझ्या देहाची खंडोळ करा नंतर हिंदूकडे जावा। जमाव शांत झाला निघून गेला। म्हातारपणी अंगावर बसलेली माशी मारता येणार गेली। कुस्तीच्या कथाने व्यथा फार वाईट आहे। गामाला म्हातारपणी कोणी मदत केली ना भारत सरकारने ना पाकिस्तान सरकारने। पैलवान जिस्कोने मदत केली। सांगण्याचं तात्पर्य आणि उद्देश एवढाच कुस्ती म्हणजे काही जन्माला जन्मीचं वैर नाही। कुस्ती खेळ आहे आणि ते खेळाडूने सगळं स्वीकारायचं असतं। दोस्ती दोस्ती असते कुस्ती कुस्ती असते। कुस्ती कुस्ती नाही हो। आणि पटाला लागल्याबरोबर समोरून खेमी पकडलेले हर्षल सदगीरने बाहेरनं कोणी उघडं राहू द्या। नवविधा भक्तीतील पहिली भक्ती श्रवण भक्ती ऐका। ऐकलं तर कळेल। बोलण्यासाठी एक तोंड दिलेल्या पिटण्यासाठी 2 ओठ आहे। त्याचा कार्यक्रम आहे। काळाची गरज आहे आणि खऱ्या अर्थानं मान ग्रामस्थांचं जेवढं कौतुक कराल तेवढं थोडं आहे। 14 वर्षाच्या इतिहासामध्ये मी गेले 14 वर्ष झालं या मैदानाला येतोय। 14 वर्षाच्या इतिहासात खऱ्या अर्थानं आज सर्वात मोठं मैदान संपन्न झालं। 2 महाराष्ट्र केसरी शेवट लढले। या मैदानावरती कुस्ती करा पैलवान। आणि या वर्षी माती अतिशय चांगली मिळालेली। गेल्या वर्षी जरा मातीत मोठं खडं होतं जेणेकरून कुठल्या पैलवानला इजा होऊ नये पैलवान जखमी होऊ नये। काल अक्षय तृतीया झाली। एक 20 दिवस कुस्त्याचा सीझन राहिलाय। 20 ते 25 दिवस उन्हाळ्याचा कुस्त्याचा सीझन संपतोय। मैदानी कुस्तीशिवाय पैलवानला इन्कमचं साधन काही नाही। कुस्ती करा जबोस यासाठी अट्टास केला होता। यासाठी कुणी कमी नाही कुणाला। त्यांना ठोकून कुस्ती चालू होती। माझ्या भाऊत किती ताकद आहे त्यांना मारून दाखवलं जातं।
हातात आणि पायात तेवढीच ताकद असावी लागते. डाव्या हातात जेवढी ताकद आहे, डाव्या पायात जेवढी ताकद आहे तेवढी उजव्या पायात नसते. उजव्या पायात असते तेवढी डाव्या पायात नसते. म्हणून पैलवान पवित्रा बदलून कुस्ती कधी करत नाही. पवित्रा बदलला की लडबडल्यासारखं होतं. डाव्या हाताने लेखणी चालत असेल तर उजव्या हाताने तेवढी सुबक लेखणी चालत नाही. कारण दोन्ही हातात सारखी ताकद नसते, दोन्ही पायात सारखी ताकद नसते. कुस्ती हा फायटिंगचा खेळ आहे. पण कुस्ती खेळामध्ये अनेक तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला. इंजुरी का पहिल्यांदा एवढी वाढली, इंजुरी का होती? डॉक्टरच्या सांगण्याचा उद्देश एवढाच आला की ओरिजिनल सकस आहार तेवढा मिळत नाही. रासायनिक केमिकल युक्त सगळा आहार आहे. जुन्या काळात जो ओरिजिनल खुराक मिळाला, गावरान कोंबड्याचं मटण, गावरान बोकडाचं मटण, गावरान देशी गायचं तूप, देशी केळं, भाऊ आता ते खुराक राहिलं नाही. सगळं हायब्रिड आलंय, हायब्रिड. म्हणून मसल तेवढी ताकद नाही त्याच्यामध्ये, त्यामुळं इंजुरीचं प्रमाण जास्त झालेलं आहे. कुस्ती करा पैलवान, तगडी कुस्ती, जबरदस्त मैदान. स्वतःच स्वतः करावं लागतं. तो बैठक मार माझं पट मोठं होतील होणार नाही, तो रनिंग कर माझा दमवाडे होणार नाही, तो रशीच माझ्या दंडात ताकद येईल होणार नाही. स्वतःच स्वतः. हजारातनं पैलवान उठावदार दिसतोय, कारण पैलवानकडे ते सौंदर्य असतं. सौंदर्य अनेक जणांकडे असतं, पण इतरांचं सौंदर्य हे ब्राह्मणी सौंदर्य आलं. पैलवानाचं सौंदर्य हे मर्दुमकी सौंदर्य आलं. महाराष्ट्राच्या कुस्तीला मिळालेलं एक वरदान म्हणजे रुस्तुम-ए-हिंद हरिश्चंद्र बिराजदार मामा. खरोखर फार मोठा इतिहास बिराजदार मामांचा. रामलिंग मुदगड नावाचं गाव लातूर जिल्ह्यात. रामलिंग मुदगड वरून कोल्हापूरच्या गंगा विस्तारमीमध्ये रुजू झाले. 1964 आणि 1965 झालेली या महाराष्ट्राचा पहिला डबल महाराष्ट्र केसरी गणपत खेडकर वस्ताद होते. त्यांना उत्तरोत्तर प्रगती वाढत गेली. एक चपळा पोरग वाढायला लागला आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. 29 नोव्हेंबर 1969 ला महाराष्ट्र केसरी झाले. 1972 ला रुस्तुम-ए-हिंद झाले. 1971 ला राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेता होण्याचा बहुमान मिळवला बनारसला. अशाच परिस्थितीमध्ये एक दिल्लीचा वादळी पैलवान महाराष्ट्रामध्ये आला होता. महाबली सतपाल नावाचा. कुणाची जोड आहे कळाना, कुणाला 5 मिनिटाच्या पुढे सोडला, पण सलामी दिली हरिश्चंद्र बिराजदार मामाने. 11 जानेवारी 1977 हरी रे हरी घे भरारी प्रेक्षकांना आवाज यायचा. आणि 11 जानेवारी 1977 ला हरिश्चंद्र बिराजदार मामाने ते दिल्लीचं वादळ, दिल्लीचं तुफान खऱ्या अर्थानं शमवलं नाही तर थोपवलं. पुन्हा पुण्याच्या गोकुळ वस्ताद तालमीचा कार्यभार हातामध्ये घेतला. पंढरनाथ अण्णा पठारे यांच्या मार्गदर्शनाखाली तालीम चालू केली. गोकुळ वस्ताद तालीम अनेक पैलवान घडवले गोकुळ वस्ताद तालमीमध्ये. पैलवान काका पवार, राहुल आवारी, त्याचबरोबर छोटा रावसाहेब मगर, तानाजी बनकर, चंद्रहास बापू निमगिरे, राहुल काळभोर, दत्ता गायकवाड, दिलीप नाना भरणी, त्याचबरोबर रवींद्र पाटील, भरत मेघाले, कितीतरी पैलवानची नावं घेता येते. शेकडो पदक खोरेने वडणारी तालीम म्हणजे गोकुळ वस्ताद तालीम. मागं बोलू नका, माझी विनंती आहे, विनंती हात जोडून शांत करा का. शेकडो पदक खोरेने वडणारी तालीम गोकुळ वस्ताद तालीम. दिवस निघून जातात, आठवणी मनात राहतात. आज मामा आपल्यामध्ये नाही. नाव अमर आहे. महाराष्ट्र केसरी दत्ता गायकवाड, महाराष्ट्र केसरी विकी बनकर, 6 महाराष्ट्र केसरी घडवले, 9 उपमहाराष्ट्र केसरी घडवले हरिश्चंद्र बिराजदार मामाने. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक पैलवान घडवले. फार मोठा इतिहास या पुण्याच्या कुस्तीचा. राजेश्री शाहूराजांनी कोल्हापूरला कुस्ती मंडळी बनवलं. इंग्रज सरकारला कणाहीर सफाई होते.
पण तातकडेची माणसं निर्माण केली राजश्री शाहूराजांनी 1912 ला खासबाग मैदान बांधलं, मोतीबाग तालमीची स्थापना केली पहिली, पण त्या अगोदर 2 पावलं पुढे होतं. वरती करा 2000 बक्षीस. त्याचबरोबर सुनील बर्णे महाभारत केसरी दिलीप नानांचे मोठे बंधू यांच्याकडून 1000 रुपये. पंच होणं काही सोपं नसतं. पहिलवानाला जेवढं धाडीच असतं तेवढं पंचाला असावं लागतं. पंचाचं काम सोपं नाही. हा बघितलंय आपण डोळ्याने सगळे, बोलाय काय नको. पंचाचं काम नाही अवघड आहे. 2017चं मी अधिवेशन बघितलं, चालू वर्षीचं अधिवेशन बघितलं. हा पंच हा परमेश्वर मानला जातो, न्याय देवता अंधे असते, म्हणून डोळ्याला काळी पट्टी बांधलेली आहे. न्याय देवतेला साक्ष देऊन, न्याय देवतेला आणि मनोदेवतेला साक्ष ठेवून निर्णय द्यायचा असतो. हा परमेश्वरा समान मानला जातो. कुस्ती करा. नंबर 1 ची कुस्ती 7 तास झालेले मैदान चालू आहे. हो सगळ्या गोष्टी विसरून गेलेले. कुस्ती करा. या कुस्तीची फार मोठी आतुरता गेले 15 दिवस झालं या पुणे जिल्ह्याला मुळशी तालुक्याला लागलेली आहे. सोशल मीडिया, इलेक्ट्रिक मीडिया या ज्ञानेश्वर असोलीने फार मोठी जाहिरात या मैदानाची केलेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून. कुस्ती करा. जवास दगडी कुस्ती जबरदस्त मैदान, खाच गच्च भरलेलं मैदान. या मैदान मधली शेवटची कुस्ती कुठूनही बसून कुस्ती बघता यावी अशा प्रकारे मैदानची रचना आहे. प्रेक्षकांसाठी गॅलरी आहे. महाराष्ट्रात अनेक टॉप लेवलचे मैदान होतात, पण या मानच्या मैदानचा उल्लेख खऱ्या अर्थानं या ठिकाणी केला जातोय. रामभाऊ गवारे यांच्या मनाला आनंद वाटतो. रामभाऊ गवारे यांनी माझ्या वाणीचं कौतुक करून मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मेरा आवाज मेरी पहचान आहे. माझा आवाज हीच माझी खरी ओळख आहे. आवाज ही निसर्गाची देणगी असते. कुणी कुणाचा आवाज 5 मिनिटासाठी फक्त काढू शकतं. अमिताभ बच्चन हे हिरो आपल्याला माहित आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर गेले होते, मला नोकरी द्या, मी ऍडव्हर्टाईज करतो जाहिरात. त्यांचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्यांना रिजेक्ट केला. आवाज तुमचा फटका आहे, कभी कभी भी ऐसा होता है. हा फटका आवाज, पण त्याच्या आवाजामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी करिअर केलं. आज आपलं जग त्यांच्या आवाजाची कॉपी करतो. जीवनात येऊन स्वतःला घडवायचं असेल तर चंदनाप्रमाणे झिजलं पाहिजे, तर माणूस खऱ्या अर्थानं जीवनात सक्सेस होत असतो. आमच्या कुस्ती निवेदन क्षेत्रातल्या कथा निवेदन जर तुम्हाला सांगा गेलं तर फार अवघड आहे. 5-5, 6-7 तास कंटिन्यू बोलावं लागतं. या कालखंडानंतर मी कुस्ती कॉमेंट्रीला सुरुवात केली. अर्धा तास होऊन गेलेला आहे कुस्तीला. कुस्ती तगडी चालू आहे. माणूस सजासजी आणि थोड्या दिवसात कुस्ती क्षेत्रात कुठलंही असो काम, वस्ताद असो, पैलवान असो, निवेदक असो, पंच असो, सजासजी लवकर परिपक्व कोण होत नाही. त्यासाठी वेळच घालवावी लागते. सजासजी कुणालाही काही कुस्तीत मिळत नाही. सर बोला. लाईव्ह कुस्ती लोक पाहताय. हो, त्या ठिकाणाहून आताच दिलीप भरणेंना फोन आला, हा कुस्ती सोडू नका. आम्ही प्रचंड आशावादी आहोत या कुस्तीच्या निकालाचा. वा, टाळ्या करा. संपूर्ण महाराष्ट्राला अपेक्षा लागलेली 5000 लोक लाईव्ह पाहताय आणि ज्यांनी फोन केला ते महाराष्ट्र केसरी आहेत. वा वा वा. दत्ता भाऊ नाही,
फोन केला महाराष्ट्र केसरींनी, यस स्वतः म्हणले की प्रचंड आशावादी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र ही कुस्ती पाहतोय. 11 वाजले तरी मानचं कुस्ती मैदान लाईव्ह आस्वलेंच्या माध्यमातून संपूर्ण जग पाहतोय. हो. इंस्टाला व्हिडिओ टाकला आम्ही तयार करून, म्हणलं आता सगळ्या जगाचं टाकलाय, तुमचं बी टाका काहीतरी. म्हणून कायमस्वरूपी सांगत असतो पिक्चरचा हिरो सगळ्याला दिसतो पण डायरेक्टर कुणाला दिसत नाही. फार मोठं कष्ट आहे, पैसे मिळत राहतात पण त्याच्या पाठीमागे त्रासही तेवढा सोसावा लागतो. तगडी कुस्ती, दोघांची मशनरी तापलेली आहे, जबरदस्त मैदान. कुस्ती करा, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास. याच नेहमी लाखो रुपयाची उधळण कुस्तीवरती होते. कुस्तीला जर सोशल मीडियाने तर कुस्तीची क्रेज वाढत. एक गणित संदीप वाजळे सर महाराष्ट्रात पहिल्यांदा कोणी लावलं असेल तर ते गणेश मानगुडे सरांनी. खऱ्या अर्थानं कुस्ती सोशल मीडियाचा जनक म्हणून त्या गणेश मानगुडे सरांकडे पाहिलं जातं. त्यांच्या माध्यमातून कुस्तीचा प्रचार आणि प्रसार महाराष्ट्राच्या चालू झाला. पहिल्यांदा ते फेसबुकवरती लिहित होते. भोसरी मुक्कामी महेश दादा लांडगे यांनी ज्यावेळेस महाराष्ट्र केसरी घेतली, बरोबर, त्यावेळेस परिषदेच्या वतीने गणेश मानगुडे यांना कोऑर्डिनेट करायला मी होतो. हो. त्यांना लॅपटॉप, कॅम्प्युटर, त्यांची बसायची जागा सर्व स्टेज खाते मल्लविद्येचा प्रचार इतका चांगला केला की कुस्ती घराघरात पोहोचली. बरोबर. महाराष्ट्राची कुस्ती साता समुद्रापर्यंत पोहोचवण्याचं काम गणेश मानगुडे सरांच्या माध्यमातून झालं. या कुस्तीवरती नवनाथ पारखे व सूरज तानाजीभाऊ पारखे यांचे 12,000 रुपये आलेले आहेत. वा, जसा वेळ वाढेल तसा इनाम वाढत चाललेला. वा, करा टाळ्या. पैलवानांचा दम छाटला की ते तासून तास खेळतात. इतिहासामध्ये 2च कुस्त्या अशा आहेत की 2 तासाच्या वरती आपल्या महाराष्ट्रात झालेल्या आहेत. मारुती भाऊ माने, विष्णुपंत सावर्डे, राजाभाऊ मोहोळ आणि बाबा. हे 4च मल्ल आहेत की 2 तासाच्या वर कंटिन्यू त्यांनी कुस्त्या केलेल्या आहेत. 6/3/1965 शाहू राजाने बांधलेलं शाहू खासबाग मैदान कोल्हापूरचं, जगात आदित्य असं शाहू खासबाग मैदान. पंडित गवारे यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंट्रीसाठी मी कुस्ती निवेदक युवराज केचे माझ्यासाठी 1,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. खासबाग मैदान अपुरं पडलं होतं. 6/3/1965 हिंद केसरी मारुती माने आणि मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे अशी कुस्ती झाली होती. एक ईर्षेची आणि तुळशीची कुस्ती. काळ फार जुना, कारण दोन्ही पैलवान सांगली जिल्ह्याचे. सांगली जिल्हा आणि कोल्हापूर जिल्हा 45 किलोमीटरचं अंतर सांगली शहर आणि कोल्हापूर. रेल्वेवर बसून लोक आले तो होणार अकलूजला. 1999 साली पैलवान गोविंद पवार आणि युवराज रुपनवर ना तुम्ही त्या कुस्तीला असाल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख साहेबांच्या हस्ते अकलूजला कुस्ती लावली होती. 1.25 तास कुस्ती झाली, 1 सेकंद थांबता. गोविंद पवार पैलवानचं वजन 85-86 किलो आणि 110 किलो वजन 76 किलो आणि युवराज रुपनवर पैलवानचं वजन 105-110 किलो इतका फरक होता. 1 आठ आणि 1 वा अशी कुस्ती. आम्ही फार लहान होतो ना, 4थीला शाळेत होतो. ती कुस्ती मी स्वतः पाहिली. सव्वा तासानंतर कुस्ती लावली मुख्यमंत्री विलासराव देशमुख साहेबांनी आणि मुंबईला पोहोचले. तिथून वायरलेस केला विजयसिंह मोहिते पाटील दादांना. कुस्तीचा निर्णय काय झाला? विलासराव देशमुख साहेबांना आतुरता होती, कारण गोविंद पवार हे लातूरचे. मान लातूर जिल्ह्याला जाणार का सोलापूर जिल्ह्यात राहणार?
आणि त्यावेळेस विजयसिंह मोहिते पाटील दादांनी सांगितलं कुस्ती चालू आहे, कुस्ती सोडवा म्हणून सांगितलं. 1.25 तासांनी कुस्ती सोडवली. फार मोठी तुफानी कुस्ती गाजली होती. सर बोला. 45 मिनिटं कंटिन्यू कुस्ती न थकता झालेली आहे. बरोबर. महाराष्ट्रातले दोन्हीही महाराष्ट्र केसरी आहेत. हो. आणि प्रत्येक मैदानाला विजयश्री खेचून आणणारे पाहिलं. बरोबर. ग्रामस्थांनाही विनंती आहे, संयोजन कमिटीला विनंती आहे, पांडा भाऊ, दिलीप नाना, सुनील भाऊ, शेलार साहेब, आपण योग्य तो निर्णय घ्यावा, कारण 11:15 वाजलेले आहेत. ग्रामस्थ जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करावा लागेल. हा. कुस्ती करा पहिलवान. कुस्ती करा पैलवान. अतिशय तगडी कुस्ती. महान महाराष्ट्र केसरी पैलवान दिलीप नाना भरणे आणि वस्ताद आबू माजिरे यांचा उद्या 2 मे 2 विधानसभेपेक्षा का दररोज आला. विक्रम पारखी पैलवान यांच्यातर्फे मला 500 रुपये इनाम आलेलं आहे. धन्यवाद. अनेक पैलवानांचं लाईव्हला या ठिकाणी कमेंट सुद्धा येतात आहेत. जर आपण पाहिलं तर आसोले सर आपला अभिमान. या ठिकाणी आपण एक चांगली कुस्ती व्यवस्थितरित्या चित्रित करून लाईव्ह या ठिकाणी दाखवत आहात. ग्रामस्थांचंही कौतुक आहे. कुस्ती सर्वांना दिसत अशा गॅलऱ्या बांधलेल्या आहेत. जसा महाराष्ट्राचा इतिहास आहे तसा पुण्याचाही कुस्तीचा दैत्यमान इतिहास आहे. सिंधुबाईवाले, शिवरामवाले असे 2 गट आहेत या आणि काही मिळू शकते. दरम्यान कुस्ती कडला गेलेली दोन्ही पैलवान जितारे, दोन्ही पैलवान मेहनती. पुणे जिल्ह्यातून नव्हे तर महाराष्ट्रात त्या गावाची चर्चा झाली. ते मान गाव एका कुस्तीमुळे महाराष्ट्रात नव्हे तर भारतात प्रसिद्ध झालेलं आहे. हो 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 हो. आणि ऐका आमले सर, कुस्ती थांबवा. हा, हे पहा, कमिटीकडून सूचना आली 10 मिनिटाचं टायमिंग द्या. बरोबर हो, 10 मिनिटं टायमिंग. आणि जरा शांत करा का, फार मोठं सहकार्य प्रेक्षकांनी दिलेलं आहे. हो सर, टाइम लावा. आमले सर वेळ चालू करा. दुबे सर, आप जहां जाते कुस्ती ओके. आणि वेळ चालू झाली. 10 मिनिटं वेळ चालू झालेली. हो, हे पहा, हातात हात द्या आणि कुस्ती करा. शाबास. कुस्तीला सुरुवात झालेली. एक सेकंद भूतकाळाचा व्हायला लागलेला आहे. वक्त किसी का इंतजार नहीं करता, वक्त किसी का गुलामी नहीं होता. वेळेला फार महत्व आहे. अशी कुस्ती. शाबास शाबास.
पैलवान आनंद जाधव बाईकशी संपर्क करा. वेळ चालू झालेली, एक सेकंद भूतकाळाचा व्हायला लागलेला आहे. अत्यंत बहुमोलाचे 10 मिनिट आणि त्या 10 मिनिटातला 1.5 मिनिट झालेला आहे. ओके, 1.5 मिनिटाचा टायमिंग संपलेला आहे. धन्यवाद बांधव. वेळ अधिकारी पण ही पण भूमिका करतो. फक्त कुस्ती होऊ द्या. प्रेक्षक 7 तास आपल्या कुस्तीची वाट पाहतात. कुस्ती करा पैलवान. कुस्तीत काहीही घडू शकतं. काही घडू शकतोय. कुस्ती करा. तुल्यबळ पैलवान. शाबास शाबास. 2.5 मिनिटं संपलेली आहेत. 10 मिनिटं. 7.5 मिनिट राहिलेली. अक्षय दादा गावरे यांचे या कुस्तीला 3,000 रुपये इनाम आलेला आहे. बस हे 3.5 मिनिटं झालेली आहेत. 30 सेकंद माती टाकण्यात गेलेले आहे. एकूण 4 मिनिटं झालेले आहेत आणि प्रत्येक सेकंद मोजतो. वेळ अधिकारी संदीप वाजळे सर. आपल्याकडनं तुम्हाला माहिती आहे सर, 10 मिनिटात कुस्ती करून घ्यायची. त्याच्यानंतर ठरवू परत 5, 10, 3, 2 काय द्यायचे त्याचे. एक तगडी कुस्ती, ज्या कुस्तीची वाट संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता. कारण सिकंदर पैलवानाच्या कुस्त्या सर्व उत्तर भारतीय मल्लांबरोबर होत होत्या. शाहू विजयी गंगावीस तालमीचा मल्ल आणि आंतरराष्ट्रीय कुस्ती संपवून आंबेगाव काका पवारांचा पट्टा या ठिकाणी लढत आहे. यांची कुस्ती पुरसंगी मुक्कामी सुद्धा शेवट झाली होती, पण त्या कुस्तीमध्ये वादविवाद झाले होते. महाराष्ट्र केसरी दत्ताभाऊ गायकवाड आहेत, ते एकदा निर्णय दिल्यानंतर निर्णय बदलत नाही. त्यांनी तो निर्णय दिलेला होता आणि 105 वाजळे सर कॉमेंट्रीला मी या ठिकाणी मीडियावरती कमेंट्सवरती खूपच चर्चा झाली. परंतु सुदैवाने तीच कुस्ती आज या ठिकाणी आली. प्रकाश बनकर आणि पृथ्वीराज पाटील यांची अत्यंत काटा कुस्ती या मैदानात झाली. महाराष्ट्र केसरीची फायनलची कुस्ती होती तीच या ठिकाणी झाली. याचंही आपल्याला कौतुक पाहिजे. 3 महाराष्ट्र केसरी, 1 उपमहाराष्ट्र केसरी आणि रुस्तुमी इंदास या मैदानात खेळत आहेत. 5.5 मिनिटं झालेले आहेत. 4.5 मिनिटं बाकी आहेत. आपण वेळेचं भान ठेवा. प्रेक्षकांचंही मनपूर्वक अभिनंदन. कुस्ती असा खेळ आहे, खेळाडू असून चालत नाही, तर दर्दी प्रेक्षकही लागतात. आणि नुसते दर्दी प्रेक्षकही असून चालत नाही, तर कसलेले पंच लागतात.
कुस्ती खेळाडू पंच आणि प्रेक्षकांसाठी एकदा आपल्यासाठी टाळ्या वाजवा. तुमच्यामुळे हे कुस्ती मैदान आज जगाच्या नकाशावरती या कुस्तीमुळे कोरलं गेलेलं आहे. एक तगडी कुस्ती महाराष्ट्राने आज अनुभवलेली आहे. उद्या बाणेर मुक्कामी सिकंदर पैलवानची कुस्ती आहे, पृथ्वीराज मोहोळची कुस्ती आहे, मुलखेडलाही कुस्ती मैदान आहे, बाणेरलाही कुस्ती मैदान आहे. सर्वांना विनंती, आता आपला आखितीनंतर कुस्त्यांचे आखाडे कमी होत जातात. आपल्या भागातील दोनच आखाडे जोरात असतात. विनंती आहे आपण त्या ठिकाणी जाऊन कुस्तीची मजा घ्यायची आहे. प्रेक्षक वर्ग म्हणून, सत्पात्री दान करते म्हणून. वाजंत्र्याला पण रिचार्ज व्हायला लागतं ना हलगीवाले. कुस्तीची 7 मिनिटं झालेली आहेत. नोंद घ्या, शेवटची 3 मिनिटं बाकी आहेत. कुस्ती बघा आणि गटागटात विभागली गेलेली कुस्ती या मामासाहेब मोहळांनी एकत्र बांधली आणि महाराष्ट्र केसरी ज्याची चर्चा संपूर्ण हिंदुस्थानात केली जाते अशी एक स्पर्धा, असं एक कीर्तिमान यशोगाथा असलेलं महाराष्ट्र केसरीचं वलय निर्माण केलं. प्रत्येक पैलवानाची इच्छा असते आपल्या घरात एखादा तरी महाराष्ट्र केसरी गटात खेळणारा पैलवान असतो. हा गावात सकाळ धरून चर्चा होती, ही कुस्ती होईल का नाही होईल. पैलवानाची कुस्ती सातारला आहे, नीलकरंजीला आहे, हर्षवर्धन बाणेरच्या राष्ट्रीय राज्यस्तरीय स्पर्धेत खेळलेला आहे. पैलवान येतील का नाही येते, पण गावाला मान देवीचे आशीर्वाद आहे. देवीच्या आशीर्वादामुळं मान ग्रामस्थांची मान अभिमानाने महाराष्ट्राच्या कुस्तीच्या क्षितिजाच्या पटलावरती या कुस्तीमुळं 1 नंबरला आलेले आहे. चालू सीझनला जरा मान ग्रामस्थांसाठी टाळ्या वाजवा. पहिली कुस्ती मंजित खत्री बरोबर होती, परंतु ती रद्द केली आणि सिकंदर पैलवान आणि हर्षवर्धन सदगीर ही महाराष्ट्रातील 1 नंबरची कुस्ती या ठिकाणी मान ग्रामस्थांनी घेतली. आणि होईल का नाही होईल हे माहीत नाही, परंतु ज्या या 3 मूर्ती आहेत, पांडवभाऊ राक्षे, दिलीप भाऊ हे एक आहे. ही जर कुस्ती निकाली झाली तर विजेत्या पैलवानला दत्ता मामा वाकळे यांच्याकडून 11,000 रुपये. निकाली झाली तर शेवटचं 3 मिनिटं बाकी आहे. 1.5 मिनिटात काही घडू शकतं. रोहिदास अप्पा आमले, पांडवभाऊ खानेकर, चैतन्यजी राक्षे आणि महान महाराष्ट्र केसरी पैलवान दिलीप नाना भरणे हे शेवटचं कोल्हापूरवरून हलगीवाले आलेले. त्या हलगीवाल्यांसाठी सुनीलांना बळणे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस हलगीवाले बक्षीस घेऊन जावं. कलाकाराची कदर केली जाते. कला प्रत्येक जणाकडे असते, ती कला सादर करता लागते. सादर करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात, त्या कलेला वाव मिळावा लागतो, कारण हे कलेचं युग आहे, कलियुग आहे. कला हे जीवन आहे. शेवटचे 30 सेकंद पैलवान माती टाकण्यात घालू नका, डाव करण्यात घालू. अत्यंत बहुमोलाचे 30 सेकंद नाही, 15 सेकंद आहे. हो, चला कुस्ती करा. आणि निर्धारित 10 मिनिटाची वेळ समाप्त झाली. आमले सर, हो, आता ग्रामस्थांचा ग्रामस्थ जो निर्णय बरोबर आहे. हर्षवर्धन आधी सिकंदर